लोकसभा निवडणूक आली आणि लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आता निवडणूक आयोगाने काहीतरी नियमावली जाहीर केली, जे गावाकडे गलिच्छ राजकारण केलं जातं. गरिबांच्या पोरांना फक्त त्या इलेक्शन पुरता कामधंद्याला लावण्यात येतं. त्यांना नोकरीचा आमिष किंवा फक्त चिकन, मटण, बोकड्या, दारू या गोष्टींसाठी त्यांना तेवढ्या पुरता यूज करण्यात येतं. ते पॉम्पलेट वाटणं, पोस्टर चिपकवणं, गाणे म्हणणं, प्रचार करणं, इकडून तिकडे पानटपरीवर गुटखा, मावा यासाठी पैसे देऊन त्यांच्याकडून फक्त तेवढ्या पुरतं काम करून घेणे, या सगळ्या गोष्टी आता बंद होणार आहे. कारण की निवडणूक आयोगाने काहीतरी नियमावली जाहीर केली, पण ती नियमावली आपल्या गावांपर्यंत पोहोचेल का? पोहोचायलाच पाहिजे. कारण की शासन नियम आहे आणि शासनाचा जो नियम आहे, अध्यादेश आहे, तो अध्यादेश हा पाळला गेलेला पाहिजे. तर काय म्हणते निवडणूक आयोग, आपण ते सविस्तर मध्ये जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. महत्वपूर्ण अपडेट आणि इंटरेस्टिंग फॅक्ट, महत्वपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. काय निर्णय? तर निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले. सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व जनतेले ते समजून घेणे महत्वाचे आहे. कारण की राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्पलेट वाटप, प्रचार रॅली आणि निवडणुका सभांसह कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असं आयोगाने म्हटलंय. तसं आढळल्यास राजकीय पक्षांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिलाय. पण बीजेपीच्या सत्ता आहे तर बीजेपी काहीही करू शकते. ईडी असो, सीबीआय असो, सर्व नियम धाब्यावर बसून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. जसं की आपण मगाशी म्हटलं, निवडणुकीच्या कोणत्याही प्रचारात लहान मुलांना हे जे काही कामं असतील ते कामं जर लावले तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. पोस्टर लावणे, पॅम्पलेट चिपकवणे, चिकन मटनसाठी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. मावा, गुटखा 10,000 रुपयासाठी विद्यार्थ्यांना, लोकांना हे भुरड घालत असतात. हे जे राजकीय नेते असतात, या राजकीय नेत्यांचं फक्त आपली पोळी भाजून न्यायचं आणि आपला जो मोठो आहे तो मोठो साध्य करून घ्यायचं, एवढंच काम यांच्याकडून होतच. आयोगाने त्यांच्या नियमावलीत असं पण म्हटलं आहे की नियमावलीत कविता, गाणे, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्षाचे प्रदर्शन किंवा उमेदवाराचे चिन्ह यासह कोणत्याही स्वरूपात राजकीय प्रचारासाठी मुलांना वापर करू नये. कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी नसलेला नेता आणि एखादे मूल त्यांच्या आईवडिलांसह किंवा पालकांसह केवळ त्यांच्या जवळ असेल तर अशा परिस्थितीत ते मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन केले जाणार नाही आणि ते लोकशाहीला काही घातक नसणार आहे. बट पॅम्पलेट, पोस्टरसाठी जर तुम्ही यूज करत असणार तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजेच राजीव कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जे काही आपले लोकशाहीचे मूल्य आहेत ते लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी याच्यात सहभागी व्हा. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना काही सूचना दिल्या. तर काय सूचना? जसं की आपण मगाशी म्हटलं की राजकीय पक्षांनी कोणत्याही निवडणुकीत लहान मुलांना गुटखा, मावा किंवा चिकन, मटण, दारू यासाठी इस्तेमाल करू नये. तसेच रॅली, घोषणाबाजी, पोस्टर वाटप यासह प्रचारातून मुलांना दूर ठेवण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आलेले. ज्या उमेदवारांना निवडणूक प्रचार किंवा रॅली दरम्यान लहान मुलांना त्यांच्या वाहनात सुद्धा ठेवण्याची किंवा त्यांना नेण्याची परवानगी नाही. निवडणुकीत लहान मुलांचा इतर कोणत्याही प्रकारे वापर करण्यास बंदी घातली आहे. पालकांसोबतची त्यांची जी उपस्थिती असेल ती उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे. बट गावात आपण सुद्धा असे कामं केलेत. हे जे तीनपाट आमदार असतात, नेते असतात, खासदार असतात, यांच्यासाठी आपण घरातलं सगळे काही कामं सोडून यांच्या प्रचार रॅलीमध्ये गावात लोकांना ते बॅलेट पेपरवर त्यांच्या गोष्टी, गावातून 80 वर्षाची म्हातारी, तिला गाडीत बसवणं, त्या गाडीत बसवून तिला त्या बूथ पर्यंत नेणं, तिच्याऐवजी आपण बटन दाबणं, हे सगळे कामं बंद करा असे निवडणूक आयोगाने म्हटले. आणि ते बंद करायला पाहिजे आपण. कारण की आपला पण भविष्य आहे, यांचे भविष्य झालेत, यांचे घरं भरलेत, यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. यांच्या मुलांकडे ऍपलचे फोन, यांच्या मुलांकडे 4 चाकी गाड्या आणि यांच्या खाली सतरंजा उतरायला आपले गरीबाचे पोर, हे सगळे बंद करायला पाहिजे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाला जर कळत असेल दिल्लीमध्ये बसून या गरीबाच्या जनतेच्या मुलांचे, खेड्यापाड्यातील मुलांचे हाल, तर आपण स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आपण त्या गोष्टी बंद करायला पाहिजे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तुम्ही करायलाच पाहिजे आणि लाईक सुद्धा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी अधिसूचना निवडणूक आयोगाकडून आलेली आहे.